मॉडर्न एज्युकेशन उदगीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जे इंजिनिअरिंगची जी प्रवेश प्रक्रिया जे सुरू झाली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज कसा करायचा, त्याच्यानंतर फीस किती असेल, डॉक्युमेंट काय काय असतील आणि रजिस्ट्रेशनच्या जे डेट सुरुवात झालेले आहेत आणि शेवटची डेट काय असेल त्याबद्दल आपण पूर्णपणे माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि काही अडचण असेल तर खाली कॉमेंटमध्ये मेसेज करावा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. आणि बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत होते आणि महाराष्ट्र शासनाकडून 14 जुलै 2024 या रोजी इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रियाची सुरुवातीची डेट ही 14 जुलै 2024 आहे आणि शेवटची डेट आहे ते 24 जुलै 2024 आहे, ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे शेवटच्या दिवशी फॉर्म भरत असतात. तर विद्यार्थ्यांना सूचना आहेत की त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी आल्या असेल तर सॉल्व्ह करता येतील. पण त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीस किती असेल. तर ज्या विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात, ज्या विद्यार्थ्यांनी CETचं कास्टमधून फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांना कुठलीही फीस लागत नाही, किंवा ओपनमधून फॉर्म भरला असेल तरी त्याला इंजिनिअरिंगची कुठलीही फीस गव्हर्नमेंटची लागत नाही. जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरते वेळेस CETचा कास्ट केला असेल आणि आता त्याच्याजवळ जर व्हॅलिडिटी नसेल किंवा एखादी कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि तो विद्यार्थी ओपनमधून फॉर्म भरतोय आता, तर त्याला वरील जे 200 रुपये जे आहेत ते त्याला पेड करावे लागतील. तेवढे 200 रुपयाची तेवढी त्याला फीस भरून ओपनमध्ये कन्वर्ट करता येईल. आणि त्यानंतर त्याने पुन्हा डॉक्युमेंट काढल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या नंतर त्याला ते परत अजून कॅटेगरीमध्ये येता येईल. ही फीस झाली. जे विद्यार्थी JEE वरून रजिस्ट्रेशन करून येत आहेत त्या विद्यार्थ्यांना कास्टसाठी 800 रुपये लागतील आणि ओपनसाठी 1000 रुपये ही फीस लागेल. पण CET वरून जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात त्यांना कुठलीही फीस लागत नाही. फीसच्या नंतर सुरुवात होईल आपल्या डॉक्युमेंटची, की काय काय डॉक्युमेंट लागतील की रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओरिजिनल लागतील का झेरॉक्स लागतील त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर विद्यार्थ्यांना 10वीची मार्कशीट, त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट आणि 12वीची TC, त्याच्यानंतर रहिवासी आणि नॅशनॅलिटी हे एकच सर्टिफिकेट आहे किंवा वेगवेगळं असतील दोन्हीही लागेल, ते पण ओरिजिनल लागेल. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले आहेत त्यांनी TFWS साठी अप्लाय करतील त्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागेल. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल लागेल आणि नॉन क्रिमिनल सुद्धा लागेल. 3 वर्षाचं जे नॉन क्रिमिनल असेल ते सुद्धा लागेल. त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरीचे आहेत त्यांना व्हॅलिडिटी सुद्धा लागेल आणि व्हॅलिडिटी ओरिजिनल लागेल. ज्या विद्यार्थ्याकडे व्हॅलिडिटी नसेल त्यांना व्हॅलिडिटीची जी पावती आहे ते रजिस्ट्रेशन केलेली ती पावती सुद्धा अपलोड करता येईल. त्याच टाटा कास्टच्या विद्यार्थ्यांना SC-BCचं जे सर्टिफिकेट गव्हर्नमेंटकडून देण्यात येत आहे तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी लागेल. ज्या विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही त्या विद्यार्थ्यांनी माही सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा जे ऑनलाईन सेंटर असतील तिथे जाऊन कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर त्यांना रिसिप्ट देण्यात येते. ती त्यांच्या लातूर म्हणजे जसं की जिल्हा पडताळणी विभाग जो असतो त्या ठिकाणी जाऊन व्हॅलिडिटी सबमिट करावी आणि ओरिजिनल त्याच्यावर सही शिक्का घेतल्यानंतर ती फॉर्ममध्ये अपलोड करावी. त्यानंतर जे विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही त्यांना ओपन शिवाय पर्याय नाही, त्यांनी ओपनमधून फॉर्म भरून घ्यावा. त्यानंतर जे विद्यार्थी EWSचे आहेत त्या EWSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या वर्षातलं EWSचं सर्टिफिकेट आहे का नाही हे तपासून पाहावं, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही. 1 एप्रिल 2024च्या नंतर ते EWS सर्टिफिकेट काढलेलं असलं पाहिजे आणि ते सर्टिफिकेट हे सेंट्रलचं नसून स्टेट महाराष्ट्राचं असलं पाहिजे, तरच ते ह्या प्रोसेसमध्ये व्हॅलिड असेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांच्याकडे डिफेन्सचे असतील किंवा अपंग असतील तर त्यांनी अपंगाचं सर्टिफिकेट काढून घ्यावं. ज्याचे वडील हे आर्मीमध्ये डिफेन्समध्ये असतील त्या विद्यार्थ्यांनी डिफेन्सचं सर्टिफिकेट जोडावं. ज्याप्रमाणे त्याचा कोटा असतो त्याचा बेनिफिट हे रजिस्ट्रेशनमध्ये होऊन जाईल. तसेच सोबत त्याला CETचा स्कोर कार्ड लागेल आणि JEEचा सुद्धा स्कोर कार्ड ओरिजिनल लागेल. आणि या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे बायोचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इंजिनिअरिंग करता येणार आहे आता, की बायो आणि नीट हे दोन्ही, बायोची जी CET दिलेली आहे आणि नीटची जी CET दिली आहे या दोन्ही CET वरून तुम्हाला
आता इंजिनिअरिंग करता येणार आहे. ज्यावेळेस पोर्टलमध्ये फॉर्म भरत असता तुम्ही, त्यावेळेस ते तुम्हाला विचारण्यात येत आहे. त्यासाठी तुम्ही PCBच्या CET वरून सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग करता येईल, किंवा तुम्ही नीट दिली असेल तरी तुम्हाला इंजिनिअरिंग करता येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंग करण्याची सुविधा ही देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचं आधार कार्ड, मोबाईल नंबर, जीमेल ID हे जे योग्य असतील तेच द्यावे, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी त्याचा OTP लागेल. आणि ही प्रोसेस ही 1.5 ते 2 महिना चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे तो नंबर आणि ती मेल ID हे शेवटपर्यंत म्हणजे 3ऱ्या राऊंड पर्यंत चालू असावं किंवा चालू असावी, त्याच्यामध्ये जेणेकरून OTP आल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करता येईल किंवा फॉर्म सबमिट करा. कारण की फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड या तिन्ही वेळेस तुम्हाला OTP लागेल, किंवा आता फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला त्या नंबरवरून OTP लागेल. जेणेकरून असा नंबर द्या की शेवटपर्यंत तो नंबर चालू असावा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायची आहे इंजिनिअरिंगची, तर आपली महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फीस असलेलं काउन्सिलिंग सेंटर आहे. आपण विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशन पासून ते कॉलेजला जाईपर्यंत ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया आहे आपण स्वतः करतो. त्यामुळे आपण त्याची पूर्ण प्रवेश प्रक्रियेची जी फीस ठेवलेली आहे ती आपण 2,000 रुपये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन होतील, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॅप राऊंड 1, कॅप राऊंडमध्ये कॉलेज फिलिंग जे असेल ते त्याच्या जे मार्क असतील त्याच्यानुसार कट ऑफ वाईज त्याची कॉलेज फिलिंग होईल. त्यानंतर सेकंड राऊंड, त्याच्यानंतर थर्ड राऊंड ही पूर्ण, त्याच्यानंतर कॉलेजचं जे ऍडमिशन असेल तिथं काय काय डॉक्युमेंट लागतील, या सर्व प्रवेश प्रक्रियेची जी पूर्ण जी प्रोसेस आहे ती आम्ही विद्यार्थ्यांना 2,000 मध्ये हे पूर्ण प्रवेश प्रक्रिया करून देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी हे सुविधा ऑनलाईन किंवा ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन यायचे त्यांनी व्हॉट्सअपला क्लिअरली डॉक्युमेंट टाकून आमचा जो नंबर आहे त्याच्यावर पेमेंट करू शकतात. जे विद्यार्थी ऑफलाईन आहेत ते विद्यार्थी शॉपवर येऊन फॉर्म भरून इथली जी प्रवेश प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करू शकतात. ज्या फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे का ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे याबद्दल एक प्रश्न पडलेला आहे. तर जे विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्याजवळ कुठलंही इंजिनिअरिंगचं कॉलेज असेल तर ते फिजिकल करून तिथं त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे. ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे 40-50 किलोमीटर किंवा जास्त अंतर आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतात. पण ऑनलाईन व्हेरिफिकेशनला थोडा वेळ लागतो, त्यामुळे त्यांनी थोडासा वेट करावा आणि लवकर फॉर्म भरून बाकीच्या गोष्टी करून घ्याव्यात, जेणेकरून त्याचा फॉर्म वापस येणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबद्दल ज्या विद्यार्थ्यांना काही इंजिनिअरिंगच्या फॉर्ममध्ये काही अडचणी येत असतील किंवा डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असतील त्यांनी खाली कॉमेंटमध्ये त्यांचा प्रॉब्लेम सांगावा, आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि विशेष गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी सर्व विद्यार्थ्यांनी हे ओरिजिनलच डॉक्युमेंट अपलोड करावे, जेणेकरून त्याचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. कारण की झेरॉक्सचे डॉक्युमेंट हे रजिस्ट्रेशनसाठी चालत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्याचं रजिस्ट्रेशनला कुठेही अडचण येणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.